राज्यातील पावसाचा जोर हा कमी होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाच्या आंतरमशागतीच्या कामाला वेग आला आहे. तरी देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पाहुयात 12 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात मागील 24 तासांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. पुढील 24 तासांमध्ये मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. कोकण विभागातील ठाणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप घेतली असून यामुळे शेतातील आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच सततच्या पडणाऱ्या रिमझिम पावसापासून बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील 3 ते 4 दिवस विदर्भ वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये पावसाचा कोणताही इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पुढील 3 ते 4 दिवस पाहायला मिळू शकतं. तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी आहे याबाबतची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.